हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकूया आजचं विचारधन. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका शोधायला वेळच मिळायला नको. मित्रांनो, आज आहे 28 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. 1928 मध्ये डॉक्टर C.V. रामन यांनी भौतिकशास्त्रातील एका परिणामाचा शोध लावला होता. त्याला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले होते. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चंद्रशेखर वेंकटरामन म्हणजे C.V. रामन यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. विज्ञानामध्ये पारितोषिक मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती होते. 1944 मध्ये रवींद्र जैन यांचा जन्म झाला. ते संगीतकार व गीतकार होते. 1922 मध्ये इजिप्तला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले. 1948 मध्ये विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म झाला. त्या ग्वाल्हेर किराणा जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका होत्या. 1849 मध्ये अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमध्ये नियमित जहाज सेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहून निघालेले SS कॅलिफोर्निया हे जहाज 4 महिने 21 दिवसांनी सॅन फ्रान्सिस्कोला पोहोचले. 1897 मध्ये डॉक्टर शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म झाला. ते मराठी ग्रंथकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 23 ऑगस्ट 1974 रोजी झाला. 1901 मध्ये लिनस कार्ल पॉर्लिंग यांचा जन्म झाला. ते रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते होते. नोबेल पारितोषिकाचे ते 2दा विजेते होते. त्यांना 1954 मध्ये रसायनशास्त्रासाठी तर 1962 मध्ये शांततेसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचा मृत्यू 19 ऑगस्ट 1994 रोजी झाला. 1942 मध्ये ब्रायन जोन्स यांचा जन्म झाला. ते द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक होते. गिटार, हार्मोनियम आणि पियानोचे ते वादक होते. त्यांचा मृत्यू 3 जुलै 1969 मध्ये झाला. 1927 मध्ये कृष्णकांत यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते भारताचे 10वे उपराष्ट्रपती होते. त्यांचा मृत्यू 27 जुलै 2002 रोजी झाला. 1873 मध्ये सर जॉन सायमन यांचा जन्म झाला. ते स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला राजकीय सुधारणा देण्यासाठी नेमलेल्या सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष होते. क्लेमेंट ॲटली हे देखील या आयोगाचे एक सदस्य होते, जे पुढे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. त्यांचा मृत्यू 11 जानेवारी 1954 रोजी झाला. 1963 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 रोजी झाला. 1999 मध्ये भगवंतराव श्रीपतराव यांचा मृत्यू झाला. ते औंध संस्थानाचे राजे होते. 1999 मध्ये भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचा मृत्यू झाला. ते औंध संस्थानाचे राजे होते. 1998 मध्ये राजा गोसावी यांचे निधन झाले. ते अभिनेते होते. 1995 मध्ये कृष्ण गंगाधर दीक्षित उर्फ कवी संजीव यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. सासर माहेर, भाऊबीज, चाळ माझ्या पायात या चित्रपटांचे त्यांनी कथा, संवाद आणि गीतलेखन केले होते. 1966 मध्ये उदयशंकर भट्ट यांचा मृत्यू झाला. ते आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार होते. त्यांनी पंजाब विद्यापीठातून शास्त्री आणि कलकत्ता विद्यापीठातून काव्यतीर्थ ह्या उपाध्या मिळवल्या होत्या. 1936 मध्ये कमला नेहरू यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1899 रोजी झाला. 1926 मध्ये स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन झाले. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासूनच ते करीत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्यकांक्षेची दिशा गवसली होती. त्यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 नाशिक या ठिकाणी झाला.
तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.